जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई सकल संतांना मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। दासबोध ग्रंथाची सांगता या शिबिरामध्ये होणार आहे असं सातत्याने आपण ऐकत आहोत, पण सद्ग्रंथांची सांगता कधीच होत नसते। सांगून संपलेला असला तरी सुद्धा अभ्यासण्याचा प्रयत्न मात्र इथून पुढे सुरुवात होत असते। तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या ठिकाणी विचार करायचा आहे। जे पहिल्यांदाच आलेले आहेत त्यांना असं वाटण्याची शक्यता आहे की पहिलं आम्ही काहीच ऐकलेलं नाही तर आम्हाला हे समजेल की नाही। पण कुठल्याही सद्ग्रंथातला कुठल्याही समासापासून म्हणा, अध्यायापासून म्हणा, कशापासूनही सुरुवात केली तरी ते पूर्णच असतं। या दशकाचं नाव सुद्धा आपल्या समोर पूर्ण असंच दिलेलं आहे। शेवटचा दशक, 20वा दशक आणि पूर्ण विमल ब्रह्माचं निरूपण या संपूर्ण दशकामध्ये आत्तापर्यंत समर्थांनी जे केलेलं आहे तेच परत ह्या समासांमध्ये म्हणजे 10 समासांमध्ये आपल्या समोर परत मांडलेलं आहे। जसं कळसाध्याय एखाद्या पोथीचा ग्रंथाचा असतो, त्यामध्ये अवतरणिका दिलेली असते आणि प्रत्येक ह्याच्यात काय सांगितलेलं आहे ते त्यामध्ये परत एकेका ओळीमध्ये सांगितलेलं असतं। तसं समर्थांनी मुख्य ब्रह्माचा निश्चयो असं जे सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे, मुख्य भक्तीचा निश्चयो, तेच परत म्हणजे संपूर्ण दासबोध ग्रंथामध्ये विविध विषय जरी आलेले असले तरी प्रामुख्याने हा ग्रंथ जो आहे तो ब्रह्म निरूपण करणाराच आहे। जाता जाता बाकीच्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत, पण तरी सुद्धा मुख्य जो विषय आहे तो मात्र या ठिकाणी परब्रह्म नावाचं जे तत्व आहे तेच या ग्रंथाच्या अभ्यासातून आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, ह्या पद्धतीचा समर्थांचा या ठिकाणी आग्रह आहे। ग्रंथ जो आहे तो अध्यात्म प्रचूर आहे आणि आज जी निरूपणासाठी ओवी निवडलेली आहे ती सृष्टी त्रिविध लक्षण हा जो दुसरा समास या दशकातला आहे त्यातली ओवी निवडलेली आहे। त्या ठिकाणी फळ्यावरती ओवी लिहून ठेवलेली आहे। पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे म्हणजे बरे। साधकांनी नेमकं काय केलं पाहिजे ते या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगताय। श्रवण केलं पाहिजे ही पहिली गोष्ट, पण त्यानंतर श्रवणासोबत मननही केलं पाहिजे आणि निधिध्यासनही केलं पाहिजे। ह्या तऱ्हेचं आपल्याला या ठिकाणी सातत्याने समर्थांनी मार्गदर्शन करून सांगितलेलं आहे। नाहीतर श्रवण केलं आणि ह्या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं
आणि आपल्या जीवनातल्या कुठल्याही प्रसंगाच्या वेळेला ते जर वेळेवर आठवलंच नाही तर समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात, विद्या उदंडची शिकला परी प्रसंग मान चुकतची गेला तरी मग तये विद्येला कोण पुसे. डॉक्टर काका गमतीने म्हणतात, आपण सगळेजण कर्णाचे अवतार आहोत. आता कर्णाचे अवतार आहोत म्हणजे नेमकं काय आहे, तर विद्या उदंड शिकतो, पण कर्णाला जसा शाप होता की वेळेवर तुला ह्यातलं काही आठवणार नाही, त्या पद्धतीने निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवेची जाते. ह्या पद्धतीने इथं जोपर्यंत आपण ऐकतो, सगळं मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत आपली मान अशी अशी असते आणि इथून उठल्यानंतर मात्र काही आठवत नाही. ह्या पद्धतीचं काहीतरी होऊन जातं. पण असं का होतं ह्याची कारण मीमांसा सुद्धा डॉक्टर काकाच आपल्याला सांगतात. ते म्हणतात की मी प्रॅक्टिस करत असताना, म्हणजे काका ज्या वेळेला प्रॅक्टिस करत होते त्यावेळेला अनेक लहान मुलांना घेऊन त्यांच्या माता भगिनी काकांकडे यायच्या आणि आल्यानंतर काकांना सांगायच्या की याने चिंचोका गिळलेला आहे, याने अजून दुसरं काहीतरी असं गिळलेलं आहे आणि त्यामुळे पोट गुबार झालेला आहे, पोट दुखत आहे. मग आता त्याच्यावरचा एक सोपा उपाय डॉक्टर काका सांगायचे की घरी जाऊन याला 2 चमचे एरंडेल तेल द्या. आता ते तेल दिलं की जे त्यांनी गिळलेलं आहे ते निसटून जातं. तसं डॉक्टर काका म्हणतात, शिबिरामध्ये आपण येतो, श्रवण करतो आणि इथून उठलं की प्रपंचाचं एरंडेल तेल घेतो आणि त्यामुळे ऐकलेलं सगळं जे आहे ते आपल्या मनातून निसटून जातं. पण मला खात्री आहे की इथं आलेला प्रत्येक साधक जो आहे तो मनामध्ये या सर्वाची साठवण करणारा आहे, निसटून जाऊ न देणारा आहे. आणि त्यामुळे आपण या ओवीचं चिंतनाचा प्रयत्न करूया. अगदी सोपी आहे. पिपलिका मार्ग म्हणजे मुंगीच्या मार्गाने जाणं. आता तुमचा सगळ्यांचा जो प्रवास झालेला आहे तो ह्या पद्धतीचा झालेला आहे. इथं येण्यापूर्वीचा पिपलिका मार्ग म्हणजे यायला 6 तास लागायचे तर त्याच्याऐवजी 8-9 तास लागलेले आहेत. पण आल्या आल्या पहिल्याच दिवशी परमपूज्य डॉक्टर काकांचं म्हणजे सद्गुरूंचं दर्शन झाल्यामुळे इथून पुढचा मार्ग जो आहे परमार्थाचा तो प्रवास मात्र विहंगम मार्गाने होणार आहे, याबद्दल कोणीही संशय घेऊ नये. तर तो त्याच मार्गाने आपल्या सगळ्यांचा होणार आहे अशी खात्री बाळगूनच आपण दासबोधाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. ओवीचा अर्थ अत्यंत सोपा आहे की कर्म उपासनादी मार्ग जे आहे ते मुंगीच्या चालीने मोक्षापर्यंत नेणारे आहेत आणि ज्ञानमार्ग ज्याला म्हणतात तो ज्ञानमार्ग जो आहे तो मात्र पक्षाच्या मार्गाने आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणारा आहे. 4 पुरुषार्थ आपल्या समोर सांगितलेले आहेत आपल्या संस्कृतीने, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातला मोक्ष नावाचा 4था पुरुषार्थ. आता पुरुषार्थ शब्दाचाच अर्थ आहे पौरुष प्रयत्नाने जे प्राप्त करायचं असतं त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. इथं देरे हरी खाटल्यावरी अशी अजिबात भूमिका नाही. देवाजवळ नाही मोक्षाचे गाठोडे असं तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की देव काही असं टोपल्यामध्ये घेऊन बसलेला नाहीये मोक्ष आणि जो दर्शनाला येईल त्याला मुठभर दिला, ह्या पद्धतीचा हा भाग नाहीये. तर पौरुष प्रयत्न करून आपण ते प्राप्त करायचं आहे. आता लक्ष्मीसाठी पौरुष प्रयत्न आपण सगळेजण भरपूर करतो, पण तिला प्रारब्धाची मर्यादा आहे. लक्ष्मी जी आहे ती प्रारब्धाधीन आहे आणि भगवंत जो आहे, मोक्ष जो आहे तो प्रयत्नाधीन आहे. पण आपण मात्र नेमकं उलट करतो. लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न की ती अजून मिळाली पाहिजे, अजून मिळाली पाहिजे. पण त्या लक्ष्मीला सुद्धा सोबत भगवंत असेल तरच ती त्याच्याकडे व्यवस्थित राहते आणि एकटं जर तिला बोलवलेला असेल तर मात्र जो तिचा गैरवापर करतो त्याची बुद्धीच ती फिरवून टाकते. आता ती काही कोणाला त्रास देत नाही, पण अतिलक्ष्मीमुळे त्याची बुद्धी जी आहे ती मात्र भरकटल्यासारखी होते. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात
बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणू आधी तो आपुला कीजे, लक्ष्मी चरणी वसे. किती सोप्या पद्धतीने की बुद्धिदाता नारायण आहे आणि नेहमी जेवायला बोलवताना मेहून बोलवावं. हे जसं आहे तसं आपल्या घरी बोलवताना लक्ष्मीला बोलवायचं असलं तरी तू तुझ्या भगवंतासह ये असं तिला नेहमी म्हणावं. म्हणजे घरामध्ये त्याच्यासोबत सुख, शांती, आनंद, समाधान, तृप्ती या सगळ्या गोष्टीचा आपल्यालाही भगवंत तिच्या सोबत आला की लाभ होतो. आणि म्हणून आपली बुद्धी जी आहे ती शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी म्हणून एवढा मोठा दासबोध ग्रंथाचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आता कर्म मार्ग, उपासना मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग असे 3-4 प्रकार आपल्या समोर मोक्ष संपादन करण्यासाठी म्हणून सांगितलेले आहेत. आता त्यातला कर्म मार्ग जो आहे त्या नुसत्या कर्म मार्गाने आपण मोक्षापर्यंत पोहोचू शकतो का? आता मोक्ष आपल्याला केव्हा मिळतो? तर शेवटच्या दिवशी आपण पाहणार आहोत. निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले अशी ओवीच एक आहे निरूपणासाठी आपल्या समोर. तर ते ब्रह्म मीच आहे असा निर्णय केव्हा होतो? आता ते ब्रह्म मी आहे हा निर्णय करण्यासाठी खरोखरीच खूप कृती करून तो निर्णय होणार आहे का शास्त्रशुद्ध विचार करून तो निर्णय होणार आहे? तर शंकराचार्यांचंच उत्तर आहे आपल्या समोर की कर्ममार्गाने जाणाऱ्याने जर निष्काम पद्धतीने वेदविहित, संतविहित असे कर्म आपल्या जीवनात करण्याचा प्रयत्न केला तर चित्तशुद्धी हे त्याचं फळ आहे. त्याप्रमाणे उपासना म्हणजे भक्ती जी काय आपल्याला करायची आहे ती सुद्धा निष्काम पद्धतीने आणि वेदविहित, संतविहित या पद्धतीने जर आपण उपासना केल्या, नामोपासना, त्यानंतर प्रणवोपासना, ध्यानोपासना अशा कितीतरी उपासना आपल्या समोर सांगून ठेवलेल्या आहेत, त्याही निष्काम पद्धतीने जर आपण केल्या तर चित्तशुद्धी हे त्याचं फळ मिळतं. आता ह्या 2 गोष्टी आपल्याला प्राप्त करून देणारे हे 2 मार्ग आहेत. चित्त शुद्ध आणि शांत ह्या 2 गोष्टी कमावल्याशिवाय चित्ताचा चैतन्यात लय होत नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे असा निश्चय होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या 2 गोष्टी ह्या पूर्वतयारीच्या म्हणून आपण केल्याच पाहिजेत. कोजागिरी पौर्णिमेला पहा, भरपूर दूध त्या गवळ्यांकडे असतं. आता एवढं कसं काय त्यांनी पुरवतात काही माहिती नाही. सगळेजण जास्तीचं दूध मागतात तरी सुद्धा ते प्रत्येकाला देतो देतो असं म्हणतात. आता आपणही 3-4 लिटर दूध घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जर सांगितलं की शेजाऱ्यांचं दूध खराब नाही झालं, आमचं मात्र दूध खराब झालं, कारण काय आहे? तर ते म्हणतात तुमचं भांड खराब आहे. माझं दूध खराब नाहीये, कारण शेजाऱ्यांचंही नासलं असतं. ज्या अर्थी ते त्यांचं नासलं नाही आणि तुमचं नासलं त्या अर्थी तुमचं भांड खराब आहे. मग इकडं सुद्धा तसंच आहे. अंतःकरणाचं भांड खराब असल्यामुळे 4थ्या पुरुषार्थापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. मग हे अंतःकरणाचं भांड शुद्ध करण्यासाठी कर्म आणि उपासना यांचा निश्चित उपयोग आहे. ते आपण जरूर करायचं आहे, पण नुसतं ते केल्याने ब्रह्मज्ञान होणार नाही, मोक्षापर्यंत आपल्याला जाता येणार नाही, हेही लक्षात ठेवायचं आहे. मग आता कर्म आणि उपासना या दोन्हीही गोष्टी करायच्या तर आहेच. कर्म त्याग सांगितलेला नाही, फक्त कर्मफळाचा त्याग एवढा आपल्याला सांगितलेला आहे आणि सकाम कर्म जे आहे त्याचा त्याग करायला सांगितलेला आहे. उपासना सुद्धा करायच्या नाहीत असं सांगितलेलं नाहीये, पण कर्मामागचं, उपासनेमागचं वर्म जे आहे ते मात्र समजून घेतलं पाहिजे. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. तुम्हाला जो मार्ग निवडायचा असेल तो मार्ग तुम्ही जरूर निवडू शकता, पण त्याच्या मागचं तत्वज्ञान जे आहे, त्याच्या मागचं मर्म जे आहे ते मात्र जाणून घेतलं पाहिजे. आद्य शंकराचार्यांचा श्लोक आपल्या समोर आहे,
चित्तस्य शुद्धये कर्म न वस्तुपलब्धये, की शुद्ध कर्म केल्याने चित्ताची शुद्धी होणार आहे, पण ब्रह्मज्ञान मात्र आपल्याला होणार नाही. न कश्चित कर्म कोटिभी, अगदी मंडन मिश्रांशी, जे अगदी कर्मकांडातले अतिशय विद्वान होते, त्यांच्याशी वादविवाद करून ते शंकराचार्यांनी आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे की कर्म तर करायचं आहे, पण नुसत्या कर्माने मोक्षापर्यंत जाता येत नाही. मग त्याच्या जोडीला काय पाहिजे? तर मग तुम्ही कर्म करा, ध्यान करा किंवा भक्ती करा, पण त्याच्या मागचं ज्ञान जे आहे, तत्वज्ञान जे आहे, ते मात्र आम्ही नक्की जाणून घेतलं पाहिजे, आणि त्याच्याशिवाय आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचता येणार नाही. आता ज्या मोक्षापर्यंत ह्या मार्गाने आपल्याला पोचायचं आहे, तो मोक्ष म्हणजे तरी नेमकं काय आहे? अगदी सोप्या भाषेमध्ये मोकळं होणं, त्याला मोक्ष असं म्हणतात. कशातून मोकळं व्हायचं आहे आपल्याला? आता खूप काही चळवळी असतात, त्यातली एक महत्वाची चळवळ स्त्रीमुक्ती. त्याच्यामध्ये कुंकू नाही लावायचं, मंगळसूत्र नाही घालायचं, अमकं नाही करायचं, तमकं नाही करायचं, ह्याला मुक्ती असं म्हणतात का? हे त्याचं स्वरूप आहे का? हे त्याचं स्वरूप नाहीये. मग नेमकं मुक्ती म्हणजे काय? तर आपल्याला वेणस्वामी समजून सांगतात, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. त्यांनी ना वस्त्र बदललेले आहेत, ना बाकीच्या काही संस्कृतीतल्या गोष्टी त्यागलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्या म्हणतात की मी बंधनातून मोकळी झालेली आहे. मग हे कुठले बंधन आहेत? तर कल्पनेचे बंधन आहेत. चुकीच्या कल्पना, चुकीचे गैरसमज असे आपल्या स्वतःविषयी आणि जगताविषयी, इतर जीवांविषयी आपण करून घेतलेले असल्यामुळे त्या कल्पनांचंच एक बंधन तुमच्या आमच्यावर पडलेलं आहे, आणि त्याला शास्त्रामध्ये ग्रंथी असं म्हणतात, गाठी असं म्हणतात. आणि या गाठी हळूहळू सैल करणं आणि नंतर त्याच्यातून पूर्ण मोकळं होणं, याला मोक्ष असं म्हणतात. मग आता हा मोक्ष गाढ जर कल्पनेची आहे, तर ती सोडवण्यासाठी, आता कल्पना म्हटलं की असं प्रत्यक्षात हातात काही येतं का हो? आपल्या मनाने केलेले वेगळे वेगळे विचार, एकामागे एक चाललेल्या कल्पना, हे त्या कल्पनांचं स्वरूप आहे. मग त्या जर चुकीच्या कल्पना केलेल्या आहे, तर त्या चुकीच्या कल्पना सोडवण्यासाठी शास्त्रशुद्ध कल्पना करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणून दुसऱ्या कुठल्या कृतीने म्हणजे कर्माने या गाठी सुटणार नाही, तर तत्वज्ञानाच्या अभ्यासाने, विचाराच्या मार्गाने जाता जाताच या गाठी सैल होणार आहेत, सुटणार आहेत. आणि त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. चुकीच्या कल्पनातून स्वतःची सोडवणूक करून घेणे आणि निश्चयात्मक अशा शास्त्रशुद्ध कल्पना करता करता कल्पनातीत असणाऱ्या ब्रह्माशी एकरूप होणे, याला मोक्ष असं म्हणतात. आणि तो मोक्ष जर मला मिळवायचा असेल, तर त्या ठिकाणी मला काय काय करावं लागेल? तर सुरुवातीला आपण पाहिलं की निष्काम आणि वेदविहित कर्म करून चित्त शुद्ध करायचं आहे. आता हे चित्त शुद्ध करत असताना म्हणजे स्वच्छ करत असताना मंदाताई एक छान दृष्टांत देतात. त्या म्हणतात की आपण सुरुवातीला एकत्र कुटुंब पद्धती असते, मुलं बाळ, सगळा संसार आपला अवतीभोवती असतो, सासू सासरे असतात, त्यामुळे 1 BHK पुरत नाही. मग आपण काय करतो? 2 BHK, 3 BHK किंवा बंगला, या पद्धतीचं मोठं असं घर घेतो. आता हळूहळू प्रत्येक जण आपल्या आपल्या मार्गाने तिथून निघून जातो, नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा अजून कुठल्या शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा. एक एक जण घरातून बाहेर पडतं. नंतर प्रत्येकाचं लग्न झाल्यावर प्रत्येकाचा संसार वेगळा वेगळा म्हणूनही घरातून बाहेर पडतात. नंतर काही कुटुंबामध्ये वजाबाकी सुरू असते, त्यामुळे वजाबाकी म्हटलं की कळलं, एक एक जण तिथून निघून जातं. आणि ह्या पद्धतीने घरं मोठे आणि माणसं कमी अशी ज्या वेळेला त्या ठिकाणी परिस्थिती येते, त्यावेळेला आपलंही वय जरा वाढलेलं असतं. मग एवढं मोठं घर झाडणं पुसणं हे आपल्याच्याने होत नाही. मग सहकारी साधनं लागतात. म्हणजे सहकारी भगिनींना आपण काय करतो? तर बोलवतो.
आता त्या रोज घरी येतात, रोज झाडू पोछा करतात, पण आपली सगळ्यांची तक्रार काय आहे? त्या येतात, करून जातात, पण घर स्वच्छ होत नाही. मंदाताई म्हणतात अगदी तसंच. रोज आम्ही काहीतरी पूजायचं, आरतीचं, नैवेद्याचं कर्म करतो, थोडंसं नाम घेण्याचं याचं त्याचंही काही उपासना करतो, पण मन स्वच्छ होत नाही. आता झाडू पोछा करणाऱ्या जशा टाकणं टाकल्यासारखं करतात, तसं आमचं कर्म आणि उपासना टाकणं टाकल्यासारखं चाललेलं असेल तर आम्हाला पूर्ण मोक्षापर्यंत पोहोचता येणार नाही. आणि म्हणून ते करत असताना सुद्धा अत्यंत जबाबदारीने आणि अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी आपण हे करतो आहोत, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आता माझं अंतःकरण हे करता करता शुद्ध आणि स्वच्छ झालंय की नाही हे कशावरून ओळखायचं आहे? तर उपनिषदामध्ये आपल्या समोर एक सिद्धांत मांडलेला आहे की शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. अत्यंत शुद्ध, अत्यंत विमल असं कुठलं तत्व आहे ज्याला भक्तीच्या भाषेमध्ये परमेश्वर असं म्हणतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ते अत्यंत विमल, शुद्ध, स्वच्छ, निर्मळ असं तत्व आहे. आणि ते मी आहे किंवा ते मी आहे हे जाणून घ्यावं, त्याच्याशी तद्रूप व्हावं, त्याच्याशी एकरूप व्हावं असं ज्या वेळेला माझ्या चित्ताला वाटायला लागतं, त्यावेळेला माझं अंतःकरण हळूहळू शुद्ध झालेलं आहे हे लक्षात घ्यायला हरकत नाही. नाही तर अनेक वर्षापासून रामकथा ऐकतो, कृष्ण कथा ऐकतो, पण अजून त्यांच्याविषयीचे भाव फुलत नाहीत, अजून त्यांच्याविषयीचं प्रेम मनामध्ये उत्पन्न होत नाही, अजून त्यांना भेटावं म्हणून तळमळ लागत नाही, त्यांची भेट झाली नाही आतापर्यंत म्हणून विरह वेदना जाणवत नाहीत, डोळे कधीही त्या भगवंताच्या नावाने ओले होत नाहीत, आणि बाकीचं सिरियल पाहता पाहता त्याच्याशी इतकं तादात्म्य पावतो की तिथं मात्र गंगा जमुना, की जणू काही ते प्रसंग माझ्याच जीवनात घडत चाललेले आहेत असं वाटतं, त्याच्याशी एकरूप होतो आणि तिथं मात्र डोळे आपले पाणावतात, काही वाईट वगैरे कुठं वागताना कोणी दिसलं तर. पण इकडं मात्र इतके वर्षापासून या कथा ऐकणं चाललेल्या आहेत, मग इकडं मात्र कोरडवाहू जमीन असं आमचं चाललेलं आहे. आणि असं जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मोक्ष ज्ञानासाठीचे जे विचार असतात ते त्या ठिकाणी फुलणार नाहीत, फळणार नाहीत, रुजणार नाहीत. मग आता 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत: श्रवण, मनन, निदिध्यासन. आता श्रवण म्हणजे नेमकं काय? दासबोधामध्ये श्रवणासंबंधीचे 3 ते 4 समास समर्थांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये काय काय श्रवण करावं, अनेक गोष्टी ऐकल्यानंतर चित्तात काय धारण करावं, कुठल्या ग्रंथांचा अभ्यास करावा आणि कोणाकडनं श्रवण करावं, इतक्या सगळ्या गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्या पुढे अजून एक पहिल्याच समासात समर्थ सांगतात, आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. विचार पालटले तर क्रिया पालटतात, विचार तसेच राहिले, त्या विचारांमध्ये काहीच बदल नाही झाला तर क्रियेमध्ये सुद्धा ते उतरत नाही. आणि म्हणून ऐकता ऐकता आमचं संत संगतीमध्ये श्रवण करता करता आमचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे. त्यांनी जी ज्ञानदृष्टी दिलेली आहे ती ज्ञानदृष्टी विकसित केल्याशिवाय हे ब्रह्मसुख ज्याला म्हणतात, मोक्ष ज्याला म्हणतात, ते माझं स्वरूप जे आहे ते मला आकलनात येऊ शकत नाही. आणि म्हणून आत्मा नावाचं तत्व माहिती नसेल तर श्रवण करावं उपनिषदांच्या माध्यमातून. आता या उपनिषदांचं श्रवण करत असताना सुद्धा आपण म्हणतो की हल्ली काय ग्रंथ असतात, त्या प्रत्येक श्लोकाचे अर्थ लिहिलेले असतात. मग आता कशाला कोणाकडे जायचं आणि समजून घ्यायचं? स्वतःच्या बुद्धीचा एक अभिमान आपल्या समोर असतो आणि त्या अभिमानातून माझं मी समजून घेईल असं आपल्याला वाटत राहतं. पण तसं होताना दिसतंय का? अगदी भगवद्गीतेचा ग्रंथ मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आणला, त्यातली पहिलीच ओवी मराठीमध्ये आपल्या समोर आहे: ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काय कळलं आपल्याला? स्वसंवेद्य म्हणजे काय, आत्मरूप म्हणजे काय,
वेद्य म्हणजे काय, ओंकाराला नमस्कार कशाला केलेला आहे, काही लक्षात आलं? आता दासबोधातली पहिली ओवी आपल्या समोर आहे, म्हणजे पहिल्या समासातली, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. आता अज्ञान म्हणजे काय, भ्रांती म्हणजे काय, दुःख कशामुळे होतं, यातलं काय कळलं बरं मला? अर्थ त्यांनी दिलेला आहे, 2 ओळीत अर्थ असतो, पण तेवढा नुसता वाचल्याने माझं पूर्ण प्रगती होऊ शकते का, हा विचार आपण करायचा आहे. मग आता हे श्रवण जे आहे उपनिषदादी ग्रंथांचं किंवा सद्ग्रंथांचं श्रवण कोणाकडनं करावं, तर समर्थ त्यालाही आपल्याला उत्तर देतात की हे श्रवण करत असताना वक्ता असावा साचार अनुभवाचा. काय म्हटलंय या ठिकाणी? वक्ता असावा साचार अनुभवाचा. की भरपूर हल्ली तर युट्यूबमुळे अनेक प्रवचनांची यादी आपल्या समोर असते, अनेक गोष्टी आपल्याला दिसतात, जाणून घेण्याच्या नादामध्ये आपण सतत ऐकण्याचा प्रयत्न करतो. पण डॉक्टर काका एक म्हणतात की बाहेरून ऐकण्याचं जेवढं जास्ती वळण लागेल तितकं मनन करणं कमी होतं, चिंतन करणं कमी होतं. थोडं ऐकावं पण मनन जास्ती झालं पाहिजे. पण आपलं उलट होतंय आता, इथं मननी पवाडे असं आहे बरं का, त्याच्यावर आपल्याला जास्ती फोकस करायचंय, त्याच्यावर जास्ती भर द्यायचा आहे. मग आता श्रवण म्हणजे नेमकं काय आहे? वेदांताच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असे म्हणतात, अशी श्रवणाची व्याख्या दिलेली आहे. आता ही व्याख्या झाल्यानंतर ऐकणाऱ्याच्या मनात आलं पाहिजे की नाही, मग वेदांताचं तात्पर्य निश्चय काय आहे? आता व्याख्या पाठ झाली, वेदांताच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असे म्हणतात. मग आता वेदांताचा तात्पर्य निश्चय काय आहे? तर ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. आता हेही पाठ झालं की तात्पर्य निश्चय त्याचा ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा आहे. मग आता तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे, व्याख्या पाठ झाली पण ब्रह्म सत्य आहे असं आतमध्ये कळायला लागलेलं आहे का? जग मिथ्या आहे हे लक्षात यायला सुरुवात झालेली आहे का? आणि श्री गुरूंकडनं साधना घेतलेली आहे, सोहम साधना मिळालेली आहे, तत्वमसी महावाक्याचा उपदेश केलेला आहे, रोज थोड्या वेळ का होईना सोहम साधना चाललेली आहे, पण आतमधले निश्चय बदलले आहेत का? आता जोपर्यंत आपल्या मनावर आपलं लक्ष नाही तोपर्यंत ह्या गोष्टी लक्षातच येत नाही. चाललेलं आहे, काहीतरी चाललेलं आहे, रोज आमचं सुरू आहे आणि चाललेलं आहे. पण हे सगळं जे चाललेलं आहे ते कशा पद्धतीने चाललेलं आहे? पुष्कळदा प्रवचनाला जाताना हातामध्ये बॅग असते, पर्स असते. आता समजा श्रोत्यांनी मला विचारलं की ताई तुमच्या पर्समध्ये पैसे आहेत का, तर मी त्यांना म्हणणार हो आहेत. मग दुसरा प्रश्न आहे किती पैसे आहेत, मग मी उत्तर देणार 5 रुपये आहेत. आता मला सांगा, पर्समध्ये पैसे नाहीत असं मी म्हणू शकत नाही आणि असलेल्या पैशामधून मी काही घेऊ शकत नाही. आपलं तसं चाललेलं आहे. आम्ही साधना करत नाही असं आम्ही म्हणू शकत नाही, पण जी काय तुटपुंजी साधना करतोय किंवा आम्हाला जमेल तशी करतोय त्याच्यातून मोक्ष सुखापर्यंत मात्र आम्हाला पोहोचता येत नाही. असा जो काही गोंधळ चाललेला आहे तो या श्रवणाने हळूहळू आपल्याला दूर करायचा आहे. मग आता श्रवण म्हणजे काय आपण ऐकलं की वेदांताच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. वेदांताचा तात्पर्य निश्चय आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आणि इथं समर्थ आपल्या समोर ओवी ठेवतात की बाकी कुठल्याही मार्गाने तुम्ही तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तर तो अत्यंत हळूहळू पुढे पुढे नेणारा मार्ग आहे. परमार्थामध्ये वाया काहीच जात नाही. जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते, वाया न वजे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. त्यामुळे इथं वाया काहीच जात नाही. हळूहळू थोडं थोडं पुण्य आपल्या गाठी पडतच जातं, सुकृत जोडलं जातं आणि आपण पुढे जातो, यामध्ये अजिबात वाद नाही. पण आता समजा आपल्याला काश्मीरला जायचं आहे. आता काश्मीरला जाण्यासाठी ट्रेन पण आहे, बस पण आहे, 4 व्हीलर पण आहे आणि विमान पण आहे. कशाने आपण लवकर पोहोचू? कशाने लवकर पोहोचू? तर प्लेननी लवकर पोहोचू.
आता प्लेनने जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींपेक्षा त्याला पैसा पण जास्ती मोजावा लागतो की नाही? त्याला पैसा पण जास्ती मोजावा लागतो. तसं इकडं मोक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर अधिकार पण जास्तीचा वाढवावा लागतो. आता हा अधिकार वाढवण्यासाठी आम्ही नेमकं काय करायचं आहे? तर साधन चतुष्टय संपन्न व्हायला हवं. मोठा शब्द झाला. आता हे साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय? तर विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व या 4 गोष्टी असल्याशिवाय मोक्षाच्या फळापर्यंत तुम्हाला आम्हाला पोचता येणार नाही. आता विवेक जागृत पाहिजे. आता पहिल्याच शंकराचार्यांच्या वाक्यात आपण पाहतो ब्रह्म सत्य जगन मिथ्या. हा एक विवेक आपल्याला सांगितलेला आहे. काय सत्य आहे आणि काय मिथ्या आहे. मग जे मिथ्या आहे ते मनातून त्यागलं पाहिजे आणि जे सत्य आहे ते चित्तात धारण केलं पाहिजे. मग तसं होतंय का? तसं आमच्याकडनं होतंय का? की श्री गुरूंनी सांगितलं की ब्रह्म नावाचं तत्व आहे, ते तू आहे, ते सर्व जगात भरलेलं आहे. हे सगळं ऐकलं, हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. पण तसं पाहण्याला मी सुरुवात केलेली आहे का? तसं जाणण्याला मी सुरुवात केलेली आहे का? मी माझ्याकडे सुद्धा ब्रह्म म्हणून पाहायला सुरुवात केलेली आहे का? आत्मा म्हणून पाहायला सुरुवात केलेली आहे का? का अजून सुद्धा या देह उपाधीमुळे जेवढे नाते निर्माण झालेले आहे त्या नात्यांना घट्ट चिकटून बसलेली आहे की नाही? प्रत्येकाला अभिमान. मी आई आहे, मी बहीण आहे, मी लेक आहे, मी सून आहे, मी सासू आहे. मोठा घट्ट अभिमान, सगळ्यात मोठा घट्ट अभिमान. मी सासू आहे, मी पत्नी आहे, या तऱ्हेचे एवढे अभिमान चित्तामध्ये आहेत आणि त्यांना इतकं घट्ट अंतःकरण चिकटून बसलेलं आहे की सकाळी एखादा मिनिट फक्त 6 अहम आणि बाकीचे सगळे 23 तास 55 मिनिट मी अशी आहे, मग त्याने माझ्याशी असं वागावं का? मी तशी आहे, मग त्याने माझ्याशी तसं बोलावं का? म्हणजे बाकीचं सगळं देहाला धरून असणारे नातेसंबंध घट्ट धरून ठेवलेले आहेत. आणि श्री गुरूंनी जे सांगितलेलं आहे, सोहम आत्मा ज्ञान घन अजन्मा तो तूची जाण, हे फक्त प्रवचनात सांगण्यापुरतं लक्षात आहे आणि बाकीचं मात्र इतर वेळेला ते बरोबर वापरता येत नाही. असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत कुठंतरी काहीतरी माझं कमी पडत आहे. आता श्रवण म्हणजे काय हे आपण पाहिलं, ते कोणाकडनं करावं हे पाहिलं. तिसरं, त्या श्रवणाचं माझ्या ठिकाणी क्रिया पालटण्यासाठी म्हणजे विचार पालटण्यासाठी मी कुठले ग्रंथ वाचावेत? तर जिथं अद्वैताचं निरूपण केलेलं आहे, ग्रंथ नाही अद्वैता परता, समर्थांनी समासच आपल्या समोर ठेवलेला आहे की ज्यांनी भक्ती ज्ञान वैराग्य अंतःकरणातलं वाढत नाही, जिथं विवेकाचं जागरण होत नाही, असे ग्रंथ पाहू नका. मग कुठले ग्रंथ पहा? मग आहे ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, तुकाराम गाथा, हे सगळे ग्रंथ जे आहेत ते अद्वैताचं निरूपण करणारे आहेत आणि म्हणून ते ग्रंथ समजून घेणे आणि समजून घेतल्यानंतर जीवनाभिमुख करणे महत्वाचं आहे. ते जीवनाभिमुख करणे. काकांचं फार लाडकं एक वाक्य आहे की ग्रंथ आणि ओव्या नेत्रगत होतात. आत्ता आपण समास वाचले, नेत्रगत झाले, वाणीगत झाले. त्यातल्या काही ओव्या आठवल्या तर कंठगत होतात, म्हणजे पाठ होतात. मग कंठगतही झाल्या. काका पुढचा प्रश्न विचारतात, स्वभावगत झाल्याशिवाय, स्वभावगत झाल्याशिवाय मोक्ष सुखाचा अनुभव नाही. आणि म्हणून आपल्या समोर नामदेवांची ओवी आहे, एक तरी ओवी अनुभवावी. ती थोर ग्रंथ आहेत हे सगळे, पण त्यातली एक तरी ओवी अनुभवावी, प्रत्यक्ष आचरणात उतरवावी. इथं समर्थांचा सुद्धा सगळा भर जो आहे तो रोकडा साक्षात्कार, उधारीचा माल त्यांना माहितीच नाही. आणि पहिला जो मार्ग कर्म मार्ग, उपासना मार्ग आपल्या समोर सांगितलेला आहे तो उधारीचा, म्हणजे कधीतरी पुढच्या जन्मात केव्हा तरी ज्या देवतेला धरून आमचं सगळं चाललेलं आहे, ती ज्या वेळेला ब्रह्मरूप होईल तेव्हा तो साधक ब्रह्मरूप होईल, असा हा नंतरचा मामला आहे. पण
सद्योमुक्ती किंवा सायोज्य मुक्ती असं ज्याला म्हणतात, ती मात्र आत्ता इथे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, कधीतरी होईल नाही, आत्ता या क्षणी. समर्थांचा सुद्धा सगळा भर त्याच्यावर आहे. रोकडा साक्षात्कार. प्रचिती हा अत्यंत लाडका शब्द समर्थांचा आपल्याला कितीदा तरी या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. मग आता श्रवण पाहिल्यानंतर दुसरा भाग आहे तो मननाचा. ऐकलं श्रवणामध्ये ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. मग आता आजपर्यंत मला ब्रह्म सत्य आहे असं वाटत नव्हतं. ब्रह्म आहे की नाही ही सुद्धा मनामध्ये शंका आहे. मग आता संतांकडे आले, वारंवार श्रवण करायला लागले, त्यावेळेला ते असलं पाहिजे असं वाटायला सुरुवात झालेली आहे. पहिली प्रगती. जे नाहीच असं वाटत होतं ते आता असलं पाहिजे. कारण एवढे सगळे संत ज्या वेळेला 4-4, 5-5 संत त्याच विषयी बोलतात, तेव्हा पाचामुखी परमेश्वर एवढा विव्यक्त आम्हाला करताच येतो की नाही? की ज्या अर्थी शास्त्रांनी, ज्या अर्थी सगळ्या संतांनी आपापल्या ग्रंथातून त्याचंच निरूपण केलेलं आहे, त्या अर्थी ते ब्रह्म असलं पाहिजे. म्हणजे पहिला दोष जो चित्तातला आहे त्या आहे की नाही हा आमचा चालला जातो. म्हणून संत संगतीमध्ये श्रवण झालं पाहिजे. आता ब्रह्मसत्य आहे असं संतांच्या प्रवचनातून आम्हाला कळलेलं आहे. मग आता माझ्या मनामध्ये जे पूर्वीचे दुराग्रह होते, पूर्वीचे चुकीचे विचार होते, ते विचार सातत्याने वर डोकं काढतात की नाही? आपला सगळ्यांचा अनुभव आहे. अहो एरवी कधी असे विचार येत नाही, पण नामाला बसलो, ध्यानाला बसलो, अभ्यासाला बसलो की हे सगळे विचार आतून काय होतात? सतत बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. मग आता हे जुने संस्कार जे आहेत ते आधी हळूहळू बाहेर निघून गेलेच पाहिजे आणि काढलेच पाहिजेत ते बाहेर. पण हे जुने संस्कार काढत असताना आणि नवीन संस्कार स्वतःवर करून घेत असताना डॉक्टर काका म्हणतात आधीच त्या ठिकाणी मॅच फिक्सिंग करून ठेवायची आहे की जुन्या संस्कारांना हरवायचं आहे आणि नवीन संस्कारांना मात्र आतमध्ये रुजवायचं आहे. मग आता मनन शब्दाचा अर्थ काय आहे? श्रवणामध्ये एक जण कोणतरी बोलतो, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या ग्रंथाचं निरूपण आपल्या समोर येतात, ते आपल्या कानावर पडतात, पण त्याच्यानंतर तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचं वाद आपणाशी. इथं वाद शब्दाचा अर्थ आहे पटवून घेणे. आता संतांनी ज्या अर्थी सांगितलेलं आहे ब्रह्म नामाचं तत्व आहे. आता मी सारखं ब्रह्म ब्रह्म कारण हे सगळा शेवटचा समास आपला दशक तसाच आहे बरं का, पण जेव्हा जेव्हा मी ब्रह्म शब्द उच्चारेल तेव्हा तेव्हा ते माझ्या स्वरूपाचं वर्णन आहे. भक्तीच्या भाषेमध्ये त्याला परमेश्वर म्हणतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला ब्रह्म म्हणतात. एवढं लक्षात ठेवलं की चित्तात ब्रह्म घोटाळा होत नाही आणि ब्रह्म अवघड वाटत नाही. ते आपल्यासाठी सोपं करून घ्यायचं. आता हे ब्रह्म जे आहे ते मी आहे हा विचार आता मला अंतःकरणामध्ये रुजवायचा आहे. मग आता श्रवणाच्या माध्यमातून त्या ब्रह्माविषयीचे जेवढे काही विचार मला ऐकायला मिळतात ते माझं स्वरूप आहे असं सातत्याने ते मनामध्ये घोळवणं आणि जग मला अनेक जन्माच्या चुकीच्या संस्कारामुळे सत्य आहे असं मला वाटत राहतं आणि मधून मधून कितीही त्याचा मिथ्यात्वाचा निश्चय मी करत असले तरी ते परत परत डोकं वर काढतं. तेव्हा तेव्हा ते चूक आहे हे माझं मीच स्वतःला समजून सांगून मिथ्यात्वाचा निश्चय जगाविषयी करणं आणि सत्यत्वाचा निश्चय ब्रह्माविषयी करणं याला साधक मननी पवाडे असं समर्थ म्हणतात. की श्रवणानंतर मनन करायचं आणि मनन शब्दाचा व्याख्या किंवा अर्थ आपल्या समोर दिलेला आहे. परमार्थाला साधक विचार करत राहणे आणि परमार्थाला बाधक विचार चित्तातून काढून टाकणे याला मनन असं म्हणतात. आता सातत्याने देहबुद्धी वर येते की नाही आपल्या? कितीदाही रोज सकाळी सोहम साधना करतोच आहे आपण, त्याच्यामध्ये आत्मबुद्धी करण्याचा निश्चय आहे. सोहम साधना म्हणजे काय आहे?
तर तू आत्मा आहे, मी आत्मा आहे असं स्वतःला तो संस्कार उमटवून घ्यायचा. आजपर्यंत मी स्वतःला काय काय समजत होते, पण आता श्री गुरूंनी सांगितलं ना तू काय आहे, मग तेच मी आहे हे स्वतःच्या अंतःकरणावर बिंबवण्यासाठी सोहम साधना आहे. आता ही सोहम साधना करून सुद्धा सातत्याने देहबुद्धी मात्र आपली वर येत राहते. जसं गाजर गवत जाणीवपूर्वक कोणी लावत नाही, पण ते वर येत राहतं. आता ते वर आल्यानंतर शेतकरी लोक ते तसंच ठेवतात का उपटून टाकतात? ते उपटून टाकतात. आता पीक चांगलं यावं म्हणून किती खबरदारी शेतकरी लोक घेतात पहा. आता इथलाच अनुभव सांगते की सकाळी उठून एकदा बाहेर गेले तर शेजारचं जे शेत आहे त्याची जी मालकीण आहे ती मोराला हकलण्यासाठी त्याच्या मागे इथपर्यंत पळत आली. आता जो मोर तुम्हाला आम्हाला पाहिलं की आनंद होतो, तो मोर पाहिलं की त्यांचं डोकं दुखतं, कारण त्यांनी एकदा तोंड लावलं पिकाला की ते पीक चांगलं येत नाही, म्हणून ते मोरांना हकलण्याचा प्रयत्न करतात. आता पीक चांगलं यावं यासाठी जसं बीजही चांगलं पाहिजे तसं त्याची राखणही केली पाहिजे, त्याला खत पाणी घातलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे आणि दुसरं कोणी त्याला येऊन तोंड लावू नये म्हणूनही प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा ते पीक चांगलं येतं. तसंच इकडं आहे. सोहम साधनेचं जे बीज आतमध्ये श्री गुरूंनी लावलेलं आहे ते मोक्षापर्यंत फळण्यासाठी मोक्ष रेखे आला भाग्ये विन टला असं हरिपाठामध्ये आपल्या समोर आहे की सगळेजण अनुग्रह घेतात, कित्येक जण सोहम साधनेचा किंवा नामस्मरणाचा अभ्यास करतात, पण मोक्षापर्यंत पोहोचणारा जो आहे तो विरळाच असतो. असं वाक्य ऐकलं की ते आम्हाला जमणारच नाही असं एक मनात येऊन जातं की नाही आमच्या. पण तो विरळा मीच असेन असा इथं निश्चय करायचा. चुकीचं नाही इथं मनात आणायचं की मला जमणारच नाही, ते एखाद्याला जमतं असं नाही, तर तो एखादा मीच असला पाहिजे. निर्णय काय करायचा इथं की तो एखादा मीच होण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येकाला हे जमू शकतं, कारण माणसासाठीच सांगितलेल्या आहेत की नाही या सगळ्या साधना प्रक्रिया. मग त्या आपल्याला जमणार नाही असं का मनामध्ये आणायचं? सकारात्मक विचार हल्ली चाललंय की नाही सगळीकडे की सकारात्मक विचार केला पाहिजे. मग ब्रह्माच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तसाच विचार करायला शिकलं पाहिजे. मग आता मनन म्हणजे नेमकं काय? छान ज्ञानेश्वरीतली एक ओवी आपल्या समोर आहे. पाहे पा पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू. किती स्पष्ट सांगितलेलं आहे की स्वतःच्या स्वरूपाच्या घराकडे येताना म्हणजे मी ब्रह्म आहे असा निश्चय करताना ही जगत सत्यत्व भ्रांती विश्वाभासू म्हणजे जगत सत्यत्व भ्रांती तीच मोठा प्रतिबंध आहे. मग आता मननामध्ये काय करायचं आहे? जेव्हा जेव्हा मला माझा देह, हे जग, जगातले सगळे त्या जगताच्या निमित्ताने येणारे सुख दुःख हे सगळं जोपर्यंत मला सत्य वाटतंय तोपर्यंत मी माझ्या स्वरूपाच्या घराकडे पोहोचू शकणार नाही. मग मनन म्हणजे काय? ब्रह्म सत्य आहे असा विचार बळकट करणारे विचार जे आहेत ते चित्तामध्ये धरून ठेवायचे आहेत आणि जग सत्य आहे असं जे जुना निर्णय माझा सातत्याने डोकं वर काढतो तो निर्णय मात्र शास्त्रशुद्ध विचाराने खोडून काढायचा आहे. याला मनन असं म्हणतात. आणि असं मननामध्ये तुम्ही आम्ही राहावं असं आपल्याला कोण सांगताय? समर्थ सांगतात की जर विचारांचा परमार्थ तुम्ही केला. आता खरं परमार्थ शास्त्रामध्ये विचार हे खूप मोठं काय आहे तर साधन आहे. हे आतापर्यंत आपल्याला कधी पटतंय का हो? कळलंय का? आपल्याला परमार्थ करणं म्हणजे काय वाटतं? हळद कुंकू बुक्का उदबत्ती नारळ खडीसाखर एक वारी एक पारायण एखादी माळ एवढं केलं की आमचा परमार्थ झाला. बाकीचा विचार केलाच पाहिजे असं मात्र कोणाच्या मनात येत नाही. आणि समर्थ तरी आपल्याला परमार्थाच्या बाबतीमध्ये सांगतात काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही,
एक विचार करून पाही म्हणजे बरे. पण तो विचार मन मानेल तसा करून चालत नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने तो विचार जर मी करत गेले तरच माझा परमार्थ सिद्ध होणार आहे. आणि त्या पद्धतीने जर मी केला नाही तर मात्र चाललेलं आहे, रोज काहीतरी करते आहे, पण प्रत्यक्षामध्ये मात्र काहीच फळत नाही. असं आमचं काहीतरी होऊ शकतं. मग इथं आपल्या समोर आहे, धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. नुसतंच न कळता वाचत चालला तर काही उपयोग नाही म्हणतात समर्थ. मग त्या ठिकाणी काय पाहिजे? आता श्री गुरूंचं वर्णनही समर्थांनीच केलं. फोडून शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. त्या शब्दांचा एक आहे तो वाच्यार्थ आहे, दुसरा आहे तो लक्षार्थ आहे, त्याच्या मागे काही आशय आहे. हे सगळं लक्षात घेऊन त्याचा संबंध थेट आपला विचार बदलण्यासाठी आहे, आपल्या क्रिया बदलण्यासाठी आहे, हे जो लक्षात घेतो आणि त्याप्रमाणे वागतो त्यालाच फक्त साधक असं म्हणतात. आणि त्या साधकांनी ह्या पद्धतीचं मनन सतत केलं पाहिजे असा आग्रह इथं समर्थ आपल्या समोर धरतात, की त्यालाच आम्ही फक्त साधक म्हणू, जो वरवरचं सगळं करतो पण आतमध्ये मात्र आता असतात की नाही, खूप ठिकाणी आपण पाहतो की जेवढं ते सांगतात प्रवचनाच्या माध्यमातून त्याचा त्यांच्या जीवनाशी काहीच संबंध नसतो, पण 1-1.5 तासाचं प्रवचन मात्र खूप छान रंगलेलं असतं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र स्वतःच्या आचरणामध्ये काहीच नसतं. तर असं जिथं कुठं आपल्याला दिसेल तिथून आपण ताबडतोब बाजूला व्हायला पाहिजे. मग आता इथं आपल्या समोर आहे की साधक मननी पवाडे, म्हणजे त्यांनी मनन केलंच पाहिजे. मग आता ते मनन करत असताना कशा पद्धतीने करावं? तर इथं देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सुदृढ धरी. देहबुद्धी सातत्याने वर येते. मग आता देहबुद्धी म्हटल्यानंतर देह सापेक्ष, बुद्धी सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष, किती तऱ्हेचे अहंकार स्वतःच्या जवळ आहेत. कर्तृत्व भोक्तृत्वाचा अहंकार आहे, आपण कमावलेल्या नावलौकिकाचा अहंकार आहे. हे सगळं चित्तातून गेलं पाहिजे. दुसरं आत्म्याचं वर्णन आपण आता शास्त्रात ऐकलं की तो निर्विकार आहे. मग निर्विकार आत्मा मी आहे असं म्हणणाऱ्यावर अंतःकरणातल्या विकारासह मी तिथपर्यंत पोहोचेल का हो? तो निर्विकार आहे आणि मी मात्र माझ्या अंतःकरणाशी तादात्म्य पाहून, त्यातल्या रागद्वेषाशी तादात्म्य पाहून जीवन जगते आहे. आत्मषटक मध्ये आपल्या समोर काय ठेवलेलं आहे? नमे रागद्वेषो नमे मोह लोभो, मदो नैव ने मात्सर्य भाव. हे सगळे अंतःकरणाचे विकार आहे. आता अंतःकरणाचे विकार अधिक कमी करायचे, नाही तर सगळंच ब्रह्ममय आहे म्हणून ते राहिले तर काय बिघडते? व्यवहार सुद्धा खूप बिघडतो या विकारांमुळे. आता देहाला पण अस्थिर जायते वर्धते इत्यादी विकार आहे, आणि ते विकार मला दिसायला लागले की अंतःकरणात भय निर्माण होत असेल तर त्या निर्विकार पदापर्यंत मी कधी पोहोचणार आहे? चष्मा लागला, दात हलायला लागले, कानाला ऐकू येईन असं झालं, उठण्या बसण्याचे कार्यक्रम सुरू झाले की लगेच अंतःकरणामध्ये संध्याछाई भिवविती हृदया, या पद्धतीने ते सुरू होतं. आता हे विकार देहाचे आहेत, आत्म्याचे नाही. आणि तो आत्मा मी आहे हे मनन करायचं आहे आम्हाला. पण देहाचे विकार इतके वाढतात आणि त्याचा इतका बाऊ केला जातो, असतात कमी पण बाऊ खूप केला जातो, आणि त्या बाऊ करण्याच्या स्वभावामुळे स्वरूपापर्यंत पोहोचण्याला वेळच पुरत नाही आम्हाला. मग आता देहाचे विकार देहापाशी ठेवायचे आणि आत्मा निर्विकार आहे, तो मी आहे असं सातत्याने स्वतःला समजवत राहायचं. मग आता विकार देहाला झाले. डॉक्टर काकांचं एक छान काव्य आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर प्रश्न उपस्थित केलेला आहे. जे पहा, कुठलीही क्रिया करत असताना तिथं सुद्धा हे संत अध्यात्म कसं जगतात. काका फिरायला जाण्याची काकांची रोजची सवय. एकदा फिरायला निघाले असताना
थोडंसं वयोमानाप्रमाणे पूर्वी कधी बसत नव्हते, पण थोडंसं बसावंसं वाटलं थकल्यामुळे, आणि म्हणून एका दगडावर ते बसले. असा मोठा दगड प्लेन असा वाटला म्हणून त्याच्यावर बसले, तर त्यातला एक अणकुचीदार भाग शरीराला टोचला. तिथं लगेच काकांचं वेदांत चिंतन सुरू झालं आणि ते प्रश्न विचारतात, हे कोणाला टोचलं आणि कोणाला त्या टोचण्याचं दुःख कळलं. होमवर्क देऊन टाकू आज रात्रीभर तुम्हाला की हे कोणाला टोचलं. आता टोचलं देहाला, जाणवलं जीवाला. कशाच्या सत्तेवर जाणवलं? चैतन्याच्या सत्तेवर जाणवलं. पण त्या चैतन्याला टोचण्याचा काही संबंधच नाही, कारण ते अशरीरी आहे आणि ते मी आहे. त्यामुळे तो दगड टोचण्याचा बाऊ झाला नाही. तुमचं आमचं त्याच ठिकाणी लगेच काय झालं असतं? मग आता आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट, की तिथल्या तिथेच सगळ्या गोष्टी आहेत आपल्या समोर. नेमकं टोचलं कोणाला, जाणवलं कोणाला आणि कशाच्या सत्तेवर जाणवलं? ज्याच्या सत्तेवर जाणवलं तो अशरीरी आहे आणि तो मी आहे, असा लगेच त्या ठिकाणी निर्णय होणे, याला मनन करून विवेकाने वागणे असं म्हणतात. मग आता असं मनन आमच्याकडनं होतंय का? जे जे प्रवचनामध्ये ऐकलेलं आहे त्याच्यावर स्वतःसाठी म्हणून काका म्हणतात एकदा दासबोध पूर्ण वाचून काढा आणि त्याच्यानंतर साधनेसाठी म्हणून त्यातला स्वतःचा एक दासबोध तयार करा. आता त्यातले कितीतरी समास असे आहेत, आता मला राजकारण करायचं नाही, मग ते मी सोडून द्यावं. करंट लक्षण एकदा वाचलं की जर विवेक होत असेल तर सोडून द्यावं. मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं एकदा वाचल्यानंतर सोडून देता येतात. पण बाकीचे जे नवविधा भक्तीचे, उत्तम लक्षणाचे, सद्विद्या निरूपणाचे, विमल ब्रह्म निरूपणाचे असे जे समास आहेत ते साधनेसाठी समर्थांनी मला सांगितलेले आहेत. त्या कल्याण स्वामीला, त्या उद्धवाला असं म्हणून चालत नाही ग्रंथ वाचताना, ते मला सांगितलेले आहेत असं स्वतःच्या जीवनाशी भिडवणारा ज्या वेळेला विचार आपण करतो त्याला इथं मनन असं म्हटलेलं आहे. आणि ते मनन आपण करायला शिकलं पाहिजे. म्हणून इथं की श्रवण मनन केलेची करी, नुसतं ऐकून सोडून देत नाही, तर त्यानंतर स्वतःशी विचार करतो की अरे मला तर माझ्या गुरूंनी तू आत्मा आहे असं सांगितलेलं आहे, मग आत्ता ज्याला वाईट वाटलेला आहे तो कोण आहे, असं झालं पाहिजे की नाही. खूप जण भेटतात बरं का आणि मग म्हणतात जयश्रीताई किती म्हणा तुम्ही, पण अंतःकरणाला दुःख होतच की नाही हो. म्हणलं हो आता काका म्हणतात त्यांची इतके प्रवचना कीर्तना आपण ऐकतो, जगन मिथ्यात्व निश्चय ते इतक्यादा सांगतात, पण आपण करत नाही म्हणून दुःख होतं. आपण तसा निश्चय म्हणजे मनन करत नाही की अरे तो आत्मा मी आहे, आणि त्याच्या ठिकाणी जर शब्दच पोचत नाही, नैनम छिंदंती शस्त्रानी असं जर ते तत्व आहे आणि ते मी आहे, तर सदैव छिंदंती शब्दाने असं का व्हावं? छोट्या छोट्या शब्दांनी सारखे पापड का मोडावे? मग आता व्यवहारामध्ये काय आम्ही असंच राहावं का? कोणी यावं टिकली मारवणी जावं? अरे तसं राहू नका. वेळ प्रसंगी त्यांनाही उत्तर द्या, पण उत्तर देणारा पण मी नाही आणि ज्याला बोलला तो पण मी नाही. हे शांतपणे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला आनंद जो आहे चित्तातला तो आपला कधीच बाजूला होणार नाही. आणि त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर मनन करायचं आहे. आता काम क्रोधादी विकार, कुळाभिमान, त्यानंतर मोठेपणाच्या स्वतःविषयीच्या कल्पना, या सगळ्या ज्या आहेत, व्यक्तिमत्व विकास पावलेला मी किती डोक्यात घुसलेला आहे आपल्या, आहे की नाही खूप घुसलेला. मग हा जोपर्यंत डोक्यात घुसलेला आहे तोपर्यंत ओरिजिनल मी सापडतच नाही. मग आता जेव्हा जेव्हा ह्या कल्पना माझ्या मनामध्ये येतील माझ्या विषयीच्या, त्यावेळेला ते मी नाही असा विचार करत जाणं, म्हणजे व्यतिरेकाचा अभ्यास काही दिवस करत जाणं, हे इथं क्रमप्राप्त आहे. मग ते आम्ही करतो का? केलं पाहिजे. आमच्या अकोल्याला एक आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत, अजूनही गेले की त्यांना सहज म्हणून भेटायला मी जाते.
आता या वेळेला मी भेटायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जयश्री, आता मी सगळी प्रॅक्टिस बंद केलेली आहे, माझं हॉस्पिटल दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे, मातृसेवा संघात काही दिवस असंच काम करायला जात होते, तेही आता बंद केलेलं आहे, आणि जेव्हापासून मी हे सगळं बंद केलं तेव्हापासून मागे डॉक्टर लावणं सोडून दिलं. आपल्याला येतं का असं सोडणं? रिटायर्ड असं मागे लिहून आपली पदवी तिथं दिलेली असते. रिटायर्ड ब्रँच मॅनेजर, रिटायर्ड न्यायाधीश, या पद्धतीने ते कायमचं त्या ठिकाणी चिकटलेलं आहे. मग इतकं आपल्याला निराभिमानी होता येईल का? आणि तितकं झाल्याशिवाय खऱ्या मिशी आपली एकरूपता येणार नाही. मग मनन करायचं म्हणजे काय करायचं? जेव्हा जेव्हा असं डोकं वर काढतील या देहबुद्धीतले विचार, तेव्हा जर मी खरोखरी साधक म्हणून जागी असेल. महत्वाचं काय आहे? काका नेहमी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 3 वाक्य लावलेले होतात सातत्याने आपल्या समोर, आहे की नाही? मी कोण आहे, काय करीत आहे, लक्षात आहे ना? 3च साधे वाक्य आहेत. मग तसंच आपण मी साधक असेल तर साधकाचं पहिलं कर्तव्य आहे देहबुद्धीतले विचार वर आले की ते काढून टाकणे, जगत सत्यत्वाचे विचार वर आले की ते चित्तातून काढून टाकणे, कामक्रोधादी विकार वर आले तर ते बाजूला काढून टाकणे, हे याला मनन असं म्हणतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या स्वरूपापासून मला दूर नेणाऱ्या आहेत. म्हणून सातत्याने स्वतःच्या अंतःकरणावर जो लक्ष ठेवतो, सावध, साक्षेपी, दक्ष. पण पहा, मन माझं म्हणते, अंतःकरण माझं म्हणते, पण माझ्या हितासाठी ते माझ्या किती जवळ आहे का माझ्यापासून सतत दूरच्या लोकांचा विचार करत बसलेला आहे? काय आहे आपल्या अंतःकरणामध्ये? माझ्या हितासाठी ते फारच कमी मी वापरते, पण बाकीच्या उठाठेवी करण्यासाठी त्याला डॉक्टर काका छान शब्द वापरतात, उपद्व्याप. आमचं अंतःकरण अशा उपद्व्यापामध्ये खूप अडकलेलं आहे. मग त्याने उपद्व्याप सोडून व्याप करणे ह्याला मनन असं म्हणतात. अशी मननाची एक नवीन व्याख्या जी आहे ती आपल्या समोर या ठिकाणी येऊ शकते की त्यालाच मनन असं म्हणतात. आणि ते मनन करत असताना काय काय आपल्याला काढायचं आहे? तर अविद्येने ग्रस्त आम्ही आहोत. आता ही अविद्या म्हणजे नेमकं काय? तर ब्रह्मविद्येनी जी नाहीशी होते तिला अविद्या असं म्हणतात. आता अविद्येमुळे 3 गोष्टी सातत्याने आमच्या मनामध्ये असतात. एक देह तादात्म्य, दुसरं जगत सत्यत्व, आणि तिसरं कर्तृत्व भोक्तृत्व. मग हे जितक्या वेळेला वर येईल तितक्या वेळेला ते बाजूला सारणं. मांजर जितक्या वेळेला घरात येईल तितक्या वेळेला तिला हाकलतो की नाही, दुधात तोंड घालू नये म्हणून, तितक्या वेळेला तिला हकलत जातो. तसाच इकडं प्रयत्न करायचा आहे की माझं मन जितक्या वेळेला नको त्या गोष्टींचा विचार करेल, चिंतन करेल, जे परमार्थाला बाधक आहे तितक्या विचारांपासून त्याला सोडवून आणणं, याला साधना असे म्हणतात. मग आपल्या समोर आहे की कर्ममार्गाने जायला लागलो तर पूर्वी जे वेदांमध्ये सांगितलेले यज्ञ कर्म आहे ते तितक्या निष्ठेने, तितके बिनचूक तुम्हाला आम्हाला सद्यस्थितीत करता येऊ शकतात का? तेवढी ताकद आहे का? तेवढं करू शकतो का? यथा सांगते कर्म ही घडेना, मनाच्या श्लोकात समर्थ आपल्याला म्हणतात. एक महालक्ष्मीचा सण आठवून पहा. सगळं फुलोरा वगैरे तयार करून ठेवलेला असतो, पण नैवेद्यावर एक वस्तू वाढायची राहतेच आणि मग आठवण येते. मग आता एवढं साधं आहे ते कर्ममार्गातल्या गोष्टी करत असताना सुद्धा ते बरोबर होत नाही. मंत्र म्हणायला जावं तर उच्चार स्पष्ट नसतात, आणि बिनचूक यज्ञ केल्याशिवाय स्वर्ग सुखापर्यंत सुद्धा आम्हाला पोहोचता येत नाही. असं जर आहे तर हा कर्ममार्ग अवघड आहे. मग सद्यस्थितीमध्ये आम्ही कसं कर्म करू शकतो? तर जे आमच्या वाट्याला आलेलं आहे ते सदाचार हा थोर सोडू नये. तो सदाचाराने वागण्याचा प्रयत्न करणे, त्यानंतर भगवंताला आवडेल असं कर्म करणे, भगवंताला अर्पण करणारं कर्म करणे, आणि करता करविता तोच आहे हे लक्षात ठेवणे. ह्या पद्धतीने केलेला कर्ममार्ग आमचं चित्त हळूहळू शुद्ध करू शकतो.
आता दोन भाग आहेत त्याचं. बिनचूक यज्ञ केले ते इंद्रपदापर्यंत पोहोचता येतं, पण इंद्राला सुद्धा धाकधूक आहे की नाही, दुसरा कोणी काही इतकं तपश्चर्या करताना दिसलं तर पाठवतो ना मेनकान रंभा. मग त्याच्या सुद्धा किती अवघड प्रकार आहे. तसं करण्यापेक्षा छान पद्धतीने संत सांगतात तसं जर आम्ही कर्म केलं तर स्वर्गसुख सुद्धा खूप पुण्य गोळा झाल्यावर मिळतं. पण ते सुद्धा पुण्याचा साठा संपला की परत आम्हाला जर मृत्यू लोकातच यावं लागतं, तर आत्ताच असं करावं की जे करता करता मी अकर्ता आहे हे मला कळावं. कर्मा वेगळे व्हावे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि होता येत नसेल तर कासं या कर्म करावे. तो कर्माचा अभिमान खूप वाढत असेल तर सोडून द्या म्हणतात. कारण अभिमान कमी करण्यासाठी हे सगळं आहे, आणि त्याच्यानेच जर माझा अभिमान जास्ती वाढत असेल तर मग ते सुद्धा सोडून द्या. तसंच उपासनेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या समोर आता उपासना एखाद्या देवतेला धरून आपण करतो. आता पुष्कळदा जर तत्वज्ञानाचा अभ्यास नसेल आणि ब्रह्म नावाचं तत्व जर आम्हाला समजलेलं नसेल तर आता पहिली उपासना केली आपण गणेशाच्या नावाने, गणेश प्रसन्न झाला, त्याचं दर्शन झालं, पण अजून शारदेचं दर्शन राहिलं. शारदेचं दर्शन झालं पण रामाचं राहिलं, रामाचंही झालं पण कृष्णाचं राहिलं. पण एक ब्रह्मदर्शन जर झालं म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व कळलं तर सगळं काही त्या ठिकाणीच आहे की नाही. मग आता ह्या पद्धतीने या उपासना सुद्धा आमच्या लांबच जातात. मग खरी उपासना कुठली आहे तर ती म्हणजे ते ब्रह्म मीच आहे हे कळून घेणे. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी असं समर्थांनी त्याचं फळ सांगितलेलं आहे. आणि आम्ही करतो ते मात्र वेगळंच आहे. मग मनन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर सार काय आणि असार काय याचा एकदा पक्का निवाडा करून असार गोष्टीपासून स्वतःच्या मनाला दूर ठेवणे आणि सारभूत असणाऱ्या गोष्टी स्वतःच्या मनामध्ये धारण करणे याला मनन असं म्हणतात. मग आता ब्रह्म सार आहे म्हणजे ब्रह्म सत्य, जगन मिथ्या म्हणजे असार आहे. आता जग मिथ्या आहे, असार आहे म्हणजे कायमचं टिकणारं नाही, अशाश्वत आहे. पूर्ण सुख त्याच्यातून कधी कोणाला आजपर्यंत प्राप्त झालेलं नाही. म्हणून पूर्ण सुखरूप तत्वाशी एकरूप व्हायचं असेल तर असार गोष्टीपासून स्वतःच्या मनाला हळूहळू बाजूला नेणं ह्याला साधना असे म्हणतात. अगदी हळूहळू हळू. आता तो पिपलिका मार्ग आहे हळूहळू त्याला बाजूला करणं, पण तिथं विचार जर व्यवस्थित असतील तर विचाराच्या मार्गाने आपल्याला नक्की लवकर लवकर पुढे जाता येतं. म्हणून इथं सांगितलं की देहाच्या आणि या जगताच्या रूपाने ही माया तुम्हाला आम्हाला जाणवते सुद्धा, अंतःकरणामध्ये सतत तिचा सुखदुःखात्मक अनुभव सुद्धा तुम्हाला आम्हाला आहे. ती छळणारी सुद्धा आहे, ती सुखावणारी सुद्धा आहे. दोन्ही पद्धतीने आहे की नाही या मायेचा विचार. मग त्या मायेच्या सुद्धा दोन शक्ती आहेत आपल्याला सांगितलंय, एक मोहशक्ती आणि एक ज्ञानशक्ती. मग मोहशक्तीपासून आपल्याला बाजूला करणे आणि ज्ञानशक्तीकडे स्वतःला प्रवाहित करणे हा मननाचा भाग आहे. कुठली मोहशक्ती आहे, कोण मला गुंतवून पडण्यासाठी म्हणजे मागे लागतंय, म्हणजे माझं मोह तिकडं वाढत चाललेलं आहे, आणि कुठले विचार मला मोहापासून दूर करणारे आहे. आता नामस्मरण मला मोहापासून दूर करेल, ब्रह्माचं सतत चिंतन आहे ते मला हळूहळू काय करेल, सत्संगात राहिले तर मला मोहापासून दूर होता येईल. आपल्यासमोर सत्संगाचा श्लोकच ठेवलेला आहे आचार्यांनी, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलितत्वम, निश्चलितत्वे जीवनमुक्ती. किती छान पद्धतीने आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. म्हणून सत्संगाची आवश्यकता, की मनन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, चित्तात काय धरायचं आहे आणि चित्तातून काय सोडायचं आहे ह्याचा निर्णय जो आहे तो संत संगतीत बसून तुम्ही आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून इथं की आपल्या समोर आहे की पिंड म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, या पिंडामधलं मी म्हणजे नेमकं काय आहे आणि पिंडामध्ये मी म्हणजे नेमकं काय नाही, याच्यासाठी आपल्या समोर कुठला अभ्यास आहे. मग सुवर्णी पाहिजे, प्रपंची पाहिजे, सुवर्ण आता तर पाहिजेच पाहिजे, किती किंमत वाढली आहे त्याची.
मग प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. पंचीकरणाचा अभ्यास आणि महावाक्याचं चिंतन ह्याच्यामध्ये पंचीकरणाच्या अभ्यासातून मी म्हणजे काय नाही हे समजून घ्यायचं आणि महावाक्याच्या चिंतनातून मी म्हणजे काय आहे हे समजून घ्यायचं. याला मनन असं शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हटलेलं आहे आणि ते आम्ही केलं पाहिजे. मग आसार काय आहे? आता पिंडामध्ये आत्मा सारभूत आहे आणि अनात्मा असणाऱ्या सर्व गोष्टी आसार आहेत. म्हणून पिंडाच्या बाबतीमध्ये आत्मानात्म विवेक करावा लागतो आणि जगताच्या बाबतीमध्ये सार असार निवाडा करावा लागतो. आसार काय आहे? दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं. काकांनी एकाच वाक्यात सांगून दिलेलं आहे. बाकीचं चिंतन रात्रभर करत बसा. दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं, ते सगळं काय आहे? मायेच्या प्रांतामध्ये मोडतं. आणि ज्याच्या सत्तेवर दिसतं पण जे दिसत नाही ते मात्र सारभूत आहे आणि ते तत्व मी आहे हे कळण्यासाठी श्रवणानंतर मनन आणि मननानंतर निधिध्यासन अशा 3 पद्धतीचं अंतरंग साधन केल्याशिवाय आपण ब्रह्मरूप म्हणजे तेच मी आहे या अनुभवापर्यंत पोचत नाही आणि मूळचे सुखरूप असताना सुखदुःख मात्र भोगत राहतो. आणि ह्याच संतांना वाईट वाटत राहतं की मूळचा प्रत्येक जीव सुखरूप आहे पण तरी सुद्धा सुखदुःख भोगत तो आयुष्य कंठत आहे. आणि म्हणून कैसी कळवळ्याची जाती करती लाभावीण प्रीती. त्यांना काय करायचं होतं? एवढे मोठे ग्रंथ लिहून ठेवून ते तर केले पावलो झाले होते सगळेजण, पण तरी तो सगळा मार्ग आपल्यासाठी त्यांनी प्रशस्त करून ठेवला. ज्याला मोक्षापर्यंत पोचायचं आहे त्याच्यासाठी दासबोध ग्रंथ हा गुगल मॅप सारखा आहे आणि त्याचा तसाच विचार करावा आणि त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे तिथपर्यंत पोहोचण्याची आपल्याला सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी संतांनी करून ठेवलेली आहे, समर्थांनी करून ठेवलेली आहे. पण ते समजून घेण्यासाठी मी माझा अधिकार जो आहे, बुद्धी जी आहे ती काय केली पाहिजे? तर त्या पद्धतीने उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धी सर्वांना दिलेली आहे. बुद्धी नाही असा एकही प्राणी नाही, पण ती बुद्धी हे समजून घेण्यासाठी उपयोगात आणावी हा विवेक जो आहे तो मात्र आपल्या चित्तामध्ये जागा झाला पाहिजे. आणि ज्याची अंतःकरण वृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती साह्यभूत झाली त्याला परमार्थ अत्यंत सोपा आहे. थोडे आहे चित्त साह्य झाली या. थोडं जर साह्य आपल्या अंतःकरणाचं आपल्याला लाभलं तर परमार्थ अतिशय सोपा आहे. त्यात संतांची संगत लाभली तर सुगम आहे. आणि ह्या पद्धतीने छान पद्धतीने विचार करावा, श्रवणानंतर मनन करावं. ते मनन करत असताना मी आत्मा आहे हे घट्ट धरून ठेवायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी असं मला जे जाणवतं ते मी नाही असं लक्षात ठेवून चित्तातून बाजूला करणे याला मनन असं म्हणतात. आणि हा मननाचा मार्ग म्हणजे विचार मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, यालाच विहंगम मार्ग असं म्हणतात. आता विचारांच्या साह्याने जो परमात्म्यापर्यंत पोहोचतो, स्वरूपापर्यंत पोहोचतो, त्याचा मार्ग असा दाखवता येत नाही. पक्षी आकाशात उडताना त्याचा मार्ग दाखवता येतो का आपल्याला? आखता येतो का? आखता येत नाही. तसा विचार कुठल्या विचारांनी तुम्ही तिथपर्यंत पोहोचले? मनन करता करता प्रत्येक जण तिथपर्यंत नक्की पोहोचू शकतो. म्हणून संतांकडे जायचं ते त्यांच्याकडचं विचारधन घेण्यासाठी. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. समर्थही आपल्याला तेच सांगतात. संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. आणि असा प्रपंच फिका फिका झाल्यानंतर धुकं कमी कमी झाल्यानंतर सूर्य जसा पूर्ण उगवताना म्हणजे पूर्ण प्रकाश देणारा आपल्याला दिसतो, तसा प्रपंच फिका फिका होत गेला की आत्मसूर्य आतमध्येच प्रकाश देणारा आहे हे आपल्या नक्की लक्षात येऊ शकतं. जय जय रघुवीर.